रायगड जिल्हा पर्वतरांगांच्या मिठीत उभा एक अभेद्य किल्ला सुधागड. मराठेशाहीच्या इतिहासात या किल्ल्याच्या पुनर्हस्तगत करण्यात ज्यांनी अद्वितीय पराक्रम दाखवला ते म्हणजे लढवय्ये सरदार संभाजी हैबतराव देशमुख. सन 1903 मध्ये अनंत नारायण भागवत यांनी लिहिलेल्या भोर संस्थांचा इतिहास या ग्रंथात सुधागडवरील हैबतरावांच्या पराक्रमाचा पहिला तपशीलवार उल्लेख सापडतो. तो काळ मोगलांच्या ताब्यात गेलेला सुधागड. किल्ला बिकट, चढाईचा मार्ग नाही, सरळ हल्ला शक्य नाही, म्हणून धारकऱ्यांनी निवडली युक्तीची वाट. साखरदऱ्यांत मालवजी नाईक यांनी माळ लाविली आणि त्याच सोबत अग्रभागी होते संभाजी हैबतराव, राघोजी गवळी, गणजी शिंदे, रत्नोजी हुले, हिरोजी जाधव, जावजी चव्हाण या सर्वांचे सरदार मालोजी भोसले. रात्रीच्या अंधारात तिघे सरदार माळ लावून पहिले वर चढतात. मागे किरकोळ मंडळी उभी, त्यांच्या मजबूत पाठीवर स्वतः हैबतराव चढतात. संभाजीराव पुढे जाऊन साखरदऱ्याचा माथा गाठतात. गस्त उजवी डावी मारत ते थेट बोकडसिल्याच्या पहाऱ्यापर्यंत पोहोचतात. अचानक मागून बाबाजीराव येतात आणि सुरू होते हलकल्लोळ, गोंधळ, हाणामारी. त्या अराजकात राघोजी गवळीचा भाला चमकतो आणि मोगल पहारेकरी जमिनीवर कोसळतात. ओळख पटताच सर्व धारकरी पुढे सरसावतात. ते थेट जातात देवभोराईच्या टप्प्यावर. तेथे किल्लेदार आणि मोगल सैन्य धावून येते. दोन्ही बाजूंचा जोरदार संग्राम होतो आणि अखेर हैबतरावांच्या नेतृत्वाखाली मराठे सदर काबीज करतात. सुधागड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात येतो. आज रायगड जिल्ह्यातील मौजे तिवरे सुधागड येथे शिवमंदिराशेजारी पराक्रमी सरदार संभाजी हैबतराव देशमुख यांची समाधी शांतपणे इतिहास सांगत उभी आहे. हा केवळ किल्ला जिंकण्याचा पराक्रम नाही, तर ती आहे मराठ्यांच्या बुद्धी